कोणाचा मेसेज आहे? सुहास. काय मेसेज केला त्यांनी? अण्णांच्या बायपाससाठी पुढच्या महिन्यातली तारीख मिळाली आहे. 2 लाख ऍडव्हान्स द्यावे लागतील. 2 लाख? काय असं काय गोगलगाच्या स्पीडने चाललंय? संध्याकाळी ऑफिस संपल्यानंतर काहीतरी बोलायला शिल्लक ठेवा. जय सर, घाटकोपर ते बँड्रा रिटर्न तिकीट असेल ना? चला चला, आधीच उशीर झालाय. नवरे सर काहीतरी महत्वाची अनाउन्समेंट करणार आहेत. हो चल. जा जा, असंच सगळ्यांसमोर एकत्र जा. दोघही जा जा जा. अहो जयसाहेब, असं एकत्र सगळ्यांसमोर येत जात जाऊ नका हो. उगाच कशाला संशयाला जागा देताय? अहो तांगडे, तसं काही नाहीये. तसं काय नाही, असं काय नाही, असं कितीही सांगितलं ना तरी नेमकं काय आहे हे ओळखणाऱ्या नजरा बरोबर शोधून काढतील आदिती मॅडम. तुम्ही एक काम करा आदिती मॅडम, तुम्ही माझ्या बरोबर चला. आपण एकत्र आलोय असं सांगू. जय सर, तुम्ही मागून या. नाही, कुणाला डाऊट यायला नको ना. मॅडम कम, लेट्स गो. कम. चल चल चल. ओ, कसल्या वड्या म्हणालात तुम्ही? पुरण भरलेल्या 5 पिठांच्या वड्या. अच्छा, हो का? काय आहे की एकदा ते केले ना की दिवसभर मुलांना काही द्यायची गरज नाही, त्याच वड्या खात राहतात दिवसभर. बापरे, एवढ्या टेस्टी असतात? हा मग, आणि पौष्टिक सुद्धा असतात. इथं करून बघायला पाहिजे नाही घरी? कर ना, कारण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. Good morning. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग तांगडे. गुड मॉर्निंग. काय रे, 1 मिनिट तांगडे. तुम्ही तिघं आज असे एकत्र? तरी मी म्हणलं होतं कुणाला संशय नको म्हणून. काय? काय नाही, काय नाही. आम्ही तिघं एकत्र नाही आलो. मी आणि आदिती मॅडम एकत्र आलो. काय, माझा बस स्टॉप राहतो ना ह्यांच्या घराजवळ, माझा भाऊ राहतो ह्यांच्या बस स्टॉप जवळ. आम्ही दोघं एकत्र आलो आणि ऑफिस मध्ये आल्यावर बघतो तर काय, काय? जयसाब जिन्यात उभे. म्हणजे तोपर्यंत ते आमच्या बरोबर नव्हते. मी आणि आदिती मॅडम एकत्र आलो. हो 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 तांगडे, इतकं स्पष्टीकरण कशाला देतोय? आणि सोबत असते तरी काय बिघडलं असतं? नाही 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 मॅडम, सोबत नव्हतेच ते. जयसाहेब विरारून येतात आणि आदिती मॅडम बँड्राहून. आता ते कशाला लवकर येऊन आदिती मॅडम सोबत बँड्राहून येतील? काय हा तांगडे, अरे मी काही बोललेच नाही, तू कशाला एवढं स्पष्टीकरण देतोयस? स्पष्टीकरण नाही, आम्ही एकत्र आलो नाही हे स्पष्ट आहे. हो. तांगडे, नंदिनी मॅडम तेच म्हणतायत. हा, नाही तेच ना, कुणाला संशय यायला नको. काय आदिती मॅडम, बरोबर का नाही? आल्या झाल्या, यांच्या मिटिंगा सुरू झाल्या. अरे तांगडे, तू इथं काय करतोयस आणि यायला उशीर का झाला? उशिरा यायला तू काय साहेब आहेस? नाही, मी कुठला साहेब? हे कळतंय ना? मग झाडलोट कोण करणार? आणि हो, आतमध्ये काही डायरीज ठेवलेल्या आहेत त्या घेऊन ये. कसल्या डायरीज नवरे? नवीन वर्षाच्या उरलेल्या? नाही रजनी मॅडम, ह्या गेल्या वर्षीच्या डायऱ्या नाही आहेत. मला एक फार महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे. काय, आता लग्न सीझन सुरू होईल ना? अगं बाई, मग करताय की काय लग्न? हो, माझं नाही हो, म्हणजे हनीमूनच्या पॅकेजेसचे टूर्स आपले सुरू होतील ना, तेव्हा मी सरांना सुचवलं, म्हटलं की स्टाफला टार्गेट द्या. तुम्ही सुचवलंय सरांना? हो, मी सांगितलं सरांना, दिवाळीपर्यंत जो जास्तीत जास्त क्लायंट आणेल त्याला 2 लाख रुपये बोनस देण्यात यावा. हे सुद्धा तुम्ही सरांना सांगितलं? हो, मी म्हटलं सरांना, 100 क्लायंट आणेल त्याला
2 लाख रुपये देण्यात येतील. बापरे, 2 लाख? बाई ग, जोमानं कामाला लागायला पाहिजे नाही? नवरे सर डायऱ्या. हे का? खास या टूर्स साठी, स्पेशल पॅकेजेस साठी स्पेशल नोंद. या डायरीत तुम्ही स्वतःचे डिटेल्स लिहू शकता. आणि हो, या इथे एक बोर्ड लावला जाईल. अगं बाई, बोर्ड कसला? त्या बोर्डावर सगळ्यांची नावं असतील. हनीमून पॅकेजेस कोणी कोणी किती किती आणले याची नोंद त्या बोर्डावर केली जाईल. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळेल कोण किती काम करतंय ते. तांगडे, डायऱ्या वाट सगळ्यांना. हा. हे काय? आणि सारिका मॅडम कुठे आहे? का आज दिवस उजाडला नाही अजून? अहो येईल इतक्यात. मग त्यांची डायरी तुमच्याकडेच ठेवा. ओके. द्या डायऱ्या द्या. हा. काय तांगडे, काय चाललंय काय? कुठं काय? काय तांगडे, मांजरीने दूध पिताना स्वतःचे जरी डोळे मिटलेले असले तरी दुसऱ्याचं लक्ष असतंच. अहो नवरे साहेब, मांजर जर डोळे मिटून दूध पित असेल तर तिच्याकडे काय बघत बसायचं? हाकलून द्यायचं तिला. हे मी एक उदाहरण दिलं आणि ते उदाहरण हे तुझ्यासाठी होतं. काय रे तांगडे, ह्या डायऱ्या तू तुझ्या बॅगेत भरतोयस का? तुला काय करायच्यात ह्या एवढ्या डायऱ्या? अरे त्या कामासाठी असतात. जा, माझ्या बॅगेत ठेवून दे जा. हा, कामासाठी असतात त्या. हो, अरे मला भरपूर कामं असतात ना म्हणून. नाही नाही नाही, मी तुमच्या बॅगेत डायऱ्या ठेवायला गेलो होतो, हा. पण त्यात ऑलरेडी 6 डायऱ्या होत्या आणि तुम्ही म्हणताय अजून ह्या 3 डायऱ्या त्यात ठेव. काय करणार एवढ्या डायऱ्यांचं? अहो नवरे साहेब, तुमच्या खिशातल्या पेनाला साधा कागदाचा स्पर्श होऊ दिला नाही तुम्ही कधी. वाळली हो, त्यातली शाई वाळली. काय काय लिहिणार आहात ह्या डायरीमध्ये? हा, हे बघ, त्या डायरीत मी काहीही लिहीन किंवा लिहिणार नाही. त्याच्याशी तुला काय करायचंय? मला एवढी कामं असतात की डायरी लिहायला वेळच मिळत नाही. पण बरं का तांगडे साहेब, आता मी डायरीत लिहित जाईन बरं का. म्हणजे कोण किती वाजता येतं, कोण किती वाजता जातं, कोण काम करतं, कोण काम करत नाही. म्हणजे काय आहे, मला साहेबांना रिपोर्ट करायला बरं पडेल ना ते. खरंय खरंय. आता नसत्या चौकशा करू नका ना. बाहेर जाऊन कोणाला काही चहा कॉफी वगैरे काही पाहिजे का विचारा. तर जा. परमेश्वरा, लवकरात लवकर माझ्या पदरात 100 क्लायंट्स पडू दे रे बाबा. तथास्तु. अगं बाई, कोण बोललं? उत्तमा. नंदिनी, तू तुझ्या डायरीवर एखादा देवाचा फोटो का नाही लावत? नाही नाही, त्यापेक्षा मी काय करीन, जर 100 क्लायंट झाले ना तर इथं डेस्कवर मोठा एक फोटो आणून ठेवेन. नवरे सारिका, हा. हे काय आहे? ही काय डायरी आहे? काय रंग आहे हा? शी. अगं रजनी, आपल्याला ही डायरी दिलीये, पण हिचा पुढे जाऊन वापर करायचा की नाही हे आपल्यावरती आहे. मी आहे ना लगेच माझ्या डायरीमध्ये माझा भाग्यांक लिहून टाकला. कसं आहे, शेवटी क्लायंट मिळणं महत्वाचं, हो की नाही? हो, ऑल द बेस्ट. थँक्यू. नाही, क्लायंट मिळतीलच तुला, पण जपून राहा जरा. नाही तर काय, क्लायंट आपण मिळवू आणि क्रेडिट भलत्याच कोणाला तरी मिळायचं कदाचित. मिसेस तिलोत्तमा. मिस तिलोत्तमा.
करेक्ट. काय लिहू या डायरीमध्ये? हिला सरप्राईज देतो. जगण्यास अर्थ मिळाला माझ्या, आणि बहर आला आयुष्याला. यश मिळो ना मिळो या चंचल वेड्या प्रेमाला. जुळावे हे नाते या आशेने मी मजला हरवून बसले. इशा अलगदच स्मिता हास्य फुटले. स्वप्नातून मी जागी झाले. नंदिनी. अरविंद काका, मला जरा राजस्थानची फाईल पाठवता. हा, राजस्थानचे डिटेल्स हो आहेत माझ्याकडे. हा, मी तोपर्यंत जरा जुन्या क्लायंटच्या फाईल चेक करून येतो. अरे राजस्थानची फाईल ती जुईकडे आहे. जुई, अगे ती राजस्थानची फाईल आहे का तुझ्याकडे? हो, एक मिनिट. आहेत ना? हो, ह्यातच आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके तुम्ही एकदा चेक करून घ्या. ओके. जय. हा, अगं मला मिळाली आहे माझी डायरी. नाही नाही, ही माझी आहे. हा, मग बघ ना. छान आहे. अरे नाही, वाच ना. श्री, मला जरा महत्वाचं काम आहे. जय प्लीज. श्री, जय प्लीज प्लीज माझ्यासाठी एकदा वाच ना प्लीज. तुझ्यासाठी लिहिलंय मी. पुरण भरलेल्या 5 पिठांच्या वड्या. तुझ्यासाठी लिहिलंय मी. हो, आणि जय प्लीज मनात वाचा. बर. पाव किलो चणा डाळ, गुळ 300 ग्रॅम, वेलची पावडर, केशर, मीठ, तेल, तूप अंदाजानुसार. कृती: 5ही प्रकारचं पीठ मळून घ्यावं. मळताना त्यात मीठ आणि तूप टाकावं. जुई, हे सगळं काय आहे? वाच ना, खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. तुझ्याकडे बघून मला जे वाटतं ते लिहिलंय मी. जय,
शेवटची ओळ खूप महत्वाची आहे. हं? गरम तेलात गोल्डन ब्राउनिश रंगाच्या होईपर्यंत तळावं. झाल्या पुरण भरलेल्या 5 पिठांच्या वड्या. कशी वाटली? हो चिटणीस मॅडम, बरोबर ऐकलत तुम्ही. हनीमून पॅकेजसाठीच फोन केलाय. ईश्वर, तुमच्यासाठी नाही. नाही नाही, तुमच्या मुलाचं मागे लग्न झालं ना, त्यावेळेस त्याला जाता आलं नाही, ऑफिसला लगेच जॉईन व्हायला लागलं, मग हनीमूनला जाता आलं नाही. तर आता जायचं असेल तर तसा विचार करायला. हां ओके, मग मी तुम्हाला लगेच मेल करते. येस ओके, थँक्यू. नंदिनी, हां हां, ही लिस्ट जरा बघा एकदा. काय क्लायंटची लिस्ट आहे, तर आपल्या दोघींचे क्लायंट्स कदाचित रिपीट होऊ शकतात ना. हां. हा, तर ते बघून घ्या. बरं. दोनदा फोन नको जायला. ओके ओके. हां सर बोल. ही डायरी तुला घे आणि ती डायरी मला दे. का? त्या डायरीमध्ये मी काहीतरी लिहिलंय, तुला आवडेल असं. पण ही डायरी पुजली आहे मी. नाही नाही, म्हणजे ती सुद्धा पुजेन. वाच ना. हं? वाच. हळू वाचा. त्यामध्ये मी तुझ्यासाठी लिहिलंय खास, स्पेशल. वाचते. जगण्याचा अर्थ मिळाला माझ्या, अन बहर आला आयुष्याला. यश मिळो न मिळो या चंचल वेड्या प्रेमाला. जुळावे नाते या आशेने मी मजला हरवून बसले. बसले मी काहीतरी शुद्ध लग्नाच्या चुका असेल त्याकडे दुर्लक्ष कर. अलगद स्मित हास्य फुटले. ईश फुटले. नाही नाही, फुटणार नाही. आणि फुटले तरी चवीमध्ये तीळ मात्रही फरक पडणार नाही. नाही पडणार कधीच. ही कला असते. आवडली ना? हा हो. चला, म्हणजे ही सुद्धा पिठाच्या वड्या करणार. हां ओके. इथे काय करते? हां हां ओके सर. या. अरे सरांचे सगळे मेसेजेस नोट डाऊन करते. ते बिझी आहेत ना म्हणून. झालंय तुझं? बस संपलं. बरं झालं तू इथे आलास. जय, देवानी आपल्याला खूप मोठी संधी दिली. अण्णांचा विश्वास कायम ठेवायची. आणि आता काहीही झालं ना तरी सरांनी दिलेलं हे टार्गेट आपल्याला पूर्ण केलंच पाहिजे जय. आणि त्यासाठी आपल्याला नीट प्लॅनिंग करावं लागेल. मलाही अण्णांच्या बायपासचं खूप टेन्शन आलं होतं. हे टार्गेट पूर्ण केलं तर कसलंच टेन्शन उरणार नाही. बरं मला सांग, तू इथे का आला होतास?
अगं आदिती, मी काम करत बसलो होतो आणि तेव्हा जुई आली. हं? तिला मिळालेली डायरी मला वाचायला दिली. काय लिहिलं होतं त्यात? रेसिपी. काय? हो. पुरण भरलेल्या 5 वड्याची रेसिपी. आणि तुला माहिती आहे, ती मला म्हणाली हे सगळं मनातल्या मनात वाच. बरं, मी ती रेसिपी वाचत असताना ही लाजत होती. काय संबंध? तेच तर मला कळत नाहीये. म्हणजे रेसिपी आणि लाजण्याचा काय संबंध आहे? बरं, मी बाहेर आलो तर अरविंद काकांनी नंदिनी मॅडमना डायरी दिली होती आणि नंदिनी मॅडम सुद्धा डायरी वाचताना लाजत होत्या. काय हे? मग ना, मला काहीच कळत नाहीये. जय, नक्कीच काहीतरी घोळ झालाय.